आहे. मला तुमची वेळ नको आहे, मी तुम्हाला माझी वेळ देत आहे. दलितांच्या दुश्मनांचा बदला मी घेत आहे. मला तुमची वेळ नको आहे, मी तुम्हाला माझी वेळ देत आहे. दलितांच्या दुश्मनांचा बदला मी घेत आहे. मी माझ्या भीमाच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे पुढे जात आहे. मी माझ्या भीमाच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे पुढे जात आहे. आमच्या जीवनामधली 6 डिसेंबर ही अंधेरी रात आहे. गलत श्रेय लेना मेरा नहीं है धंधा. गलत श्रेय लेना मेरा नहीं है धंधा, क्योंकि मैं हूं मेरे भीम का सच्चा बंदा. गलत श्रेय लेना नहीं है मेरा धंधा, क्योंकि मैं हूं मेरे भीम का सच्चा बंदा. मैं जिसके ऊपर डाल देता हूं फंदा, मैं जिसके ऊपर डाल देता हूं फंदा, मैं उसका कर देता हूं धंदा. एक तर आम्ही सगळेजण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो. दलितांच्या जीवनामध्ये अंधेऱ्या रात्रीमध्ये उगवलेल्या सूर्याला प्रणाम करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. 56 वर्षापूर्वी बाबासाहेब गेलेले असले तरी बंधू आणि भगिनीनो, आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा तो जबरदस्त आवाज जिंदगीभर जातीच्या पातीच्या राजकारणासाठी अन्याय सहन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकत असताना बाहेर बसायला लागलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या बडोद्याला नोकरीसाठी गेल्यानंतर त्या चतुर्थरेने कामगाराकडून सुद्धा अन्याय सहन करावे लागलेले बाबासाहेब आंबेडकर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा प्रबंध लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करणारे बाबासाहेब आंबेडकर, बडोद्याची नोकरी सोडून बाबासाहेब आंबेडकर त्या सयाजी बागेमध्ये ढसाढसा रडले. जर माझी अवस्था अशी असेल तर माझ्या समाज बांधवांची काय अवस्था असेल. या समाज बांधवांसाठी आता मला संघर्ष केला पाहिजे, मला नोकरी करून चालणार नाही. लाच मारली बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बडोद्याच्या त्या सयाजी महाराजांच्या नोकरीवर. आणि बाबासाहेब आंबेडकर ट्रेननी मुंबईला आले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहित आहे 1920 साली राजेश्री शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं. बाबासाहेब फक्त 29 वर्षाची होती त्यावेळेला. आणि शाहू महाराजांनी सांगितलं की दलितांनो, मी तुमचा नेता नाही, तुम्हाला नेता मिळालेला आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर सगळ्या समाजाची, सगळ्या लोकांची सगळ्यात राहिले. आपल्याला माहित आहे की राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये दलितांची बाजू मांडत असताना महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये संघर्ष झाला. दलितांचा खरा नेता कोण? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, त्या इंग्रजांना सांगितलं की माझ्या खेड्यापाड्यातल्या माणसाला काय होतो आहे. मी आमची माणसासारखी माणसं असताना सुद्धा आमच्या माणसाला सार्वजनिक पाणवठ्यावर प्यायला पाणी मिळत नाही आहे. आमच्या माणसाला गावामध्ये सुरू दिलं जात नाही आहे. आमच्या लग्नाची वरात गावामध्ये काढू दिली जात नाही. आमची माणसं गावाच्या बाहेर असतात. आमच्या माणसाला मेलेली जनावर उडावी लागतात. आमच्या माणसाला गावाची सफाई करावी लागते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. दलितांचा उमेदवार दलितांनी निवडून द्यायचा. आणि इंग्रजांनी जवळजवळ ते मान्य केलं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेला. परंतु महात्मा गांधींनी त्याचा विरोध केला. जरा इतिहास आहे म्हणजे आपल्याला तो सांगितला पाहिजे असं नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या बरोबर सुद्धा त्यांच्याबरोबर वैचारिक अशा पद्धतीचे जरी संघर्षाचा होता तरी या देशामध्ये महात्मा गांधींचे प्राण बाबासाहेब आंबेडकरांनी बसवलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणायचे की शासनकर्ती जमात बंद पाहिजे. माझ्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर शासनकर्ती जमात झालं पाहिजे. आणि आम्ही काँग्रेसच्या बरोबर 20 वर्ष होतो.
काँग्रेस बरोबर 20 वर्ष होतो, मतं देण्याचं काम करत होतो, ते खाण्याचं काम करत होते आणि आम्ही देण्याचं काम करत होतो. मतं देण्याचं काम करत होतो, ते सत्तेवर येत होते आणि आम्हाला एखादा तुकडा सत्तेचा द्यायचा आणि म्हणायचं की हम आगे बढ़ रहे तुम हमारे पीछे आ जाओ. आणि मग आता आम्ही ठरवलं, त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी फोटो दिसतो आहे, जे महाराष्ट्राचा या ठिकाणी आपल्याला नारा दिसतो आहे. एक दिवस आठवतो मला, 25 जानेवारी 2011चा तो दिवस, आणि त्या दिवशी मी बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेलो मातोश्रीवरती आणि बाळासाहेब म्हणाले, रामदासजी तुम्ही आता आमच्या सोबत आलं पाहिजे, तुम्ही आमच्या विरोधामध्ये सातत्यानं बोलताय, पण या शिवशक्तीला भीमशक्तीची जोड मिळाल्याशिवाय या महाराष्ट्राच्या विधानसभेवर बरोबर फडकणार नाही. तुम्ही काँग्रेस बरोबर आहात, त्यांचा तिरंगा फडकतो आहे, तुमच्या निर्याला काही महत्व नाही, पण मला माहित आहे की बाबासाहेबांची जनता अत्यंत ऍक्टिव्ह जनता आहे, खतरनाक जनता आहे. एकदा जर ती कुणाच्या विरोधामध्ये उठली तर ती मात्र चूप बसत नाही. आणि आजपर्यंत तुम्ही आमच्या विरोधामध्ये बोलत राहिला, ठीक आहे, पूर्वी झालेलं तर झालं, मी बोललो झालेलं झालं, आता पुढे कसं काय करायचं ते बोलले. तुम्ही आमच्या सोबत या, शिवशक्ती बरोबर भीमशक्ती आली तर मात्र फार मोठी क्रांती या राज्यात होणार आहे. आणि म्हणून मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की आता ही भीमशक्ती मी तुमच्या सोबत आणणार आहे. पण आपल्यामध्ये काही मुद्द्यावर जरी मतभेद असले तरी सुद्धा या महागाई एवढी वाढलेली आहे, माणसोपाची ताबाजी मारायला लागलेली आहेत, अटॅक येऊ लागलेला आहे, यांना भाज्या खायला मिळत नाही, मटण खायला मिळत नाही, मिळालं तर थोडं थोडं खायला मिळतंय. त्यामुळं एवढ्या महागाईमध्ये मटण झालंय 350 रुपये किलो, चिकन झालेलं आहे किती 120 रुपये किलो. म्हणजे पूर्वी 20 रुपयाला चिकन होतं, 40 रुपयाला चिकन मिळत होतं, 100 रुपये गॅसमध्ये 80 रुपयाला मटण मिळत होतं, एवढ्याला मी आणत होतो, एवढ्याला 80 रुपयाला मिळत होतं. आता इथून वाढलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे एवढी महागाई वाढलेली आहे. तर बाळासाहेब म्हणाले की आता रामदासजी आता आपण दोघांनी एकत्र येऊया, आणि आपण दोघे एकत्र आलो तर या काँग्रेसला राष्ट्रवादीला सत्तेवर आपल्याला खाली घेता आहे, तुम्हाला सत्तेचा योग्य वाटा देण्यात येईल अशा पद्धतीनं बाळासाहेब म्हणाले. आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या मध्ये काही लोक आमच्या ठिकाणी टिप्पणी करत असतील, आठवले तिकडे गेले, आठवले तिकडे गेले, आणि तिकडे जाणार नाही आणि कुठे जाणार, कशात जाणार, म्हणजे या काँग्रेसवाला सोडल्यानंतर जाणार तरी कुठे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही कॉम्प्रोमाइज केलं, काही मुद्द्यावर मतभेद आहे, परंतु या काँग्रेसच्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे म्हणून आता आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमच्यावर काही लोक टीका करतील, तिकडून टीका करतील, इकडून टीका करतील, टीका करा, तुम्ही टीका करा, मला ज्या ठिकाणी जायचं तिथं जातो, मी या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनतो, तुम्ही तिथं बोलत बसा. आणि ठीक आहे, आता